नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण सीईटीसाठी मॅथ्स 2 च्या सॅम्पल क्वेश्चन बँकची प्रॅक्टिस करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स। द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2। इफ AB इज इक्वल टू 4 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ DE। त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत। एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल DEF यांचं गुणोत्तर आहे 1:2। जर AB बरोबर 4 असेल तर DE ची लांबी किती। आता बघा, प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की हे दोन्ही त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत, समभुज त्रिकोण आहेत। आपण हे अभ्यासलं आहे की समभुज त्रिकोण ही नेहमी एकमेकांसोबत समरूप असतात। जर हे दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर आपण इथे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा प्रमेय वापरू शकतो, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स। तर हे प्रमेय काय सांगतं, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते। व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। ओके, हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे तर आपल्याला कळलं आहे। मग याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या आहेत? पहिल्या त्रिकोणाचा AB ह्या बाजूचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या त्रिकोणामध्ये त्याची करस्पॉन्डिंग साइड आहे DE, बरोबर। म्हणून ह्यावरून आपण एक इक्वेशन लिहून घेऊयात। एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू, हा रेशो त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतका असतो, म्हणून AB स्क्वेअर डिवायडेड बाय DE स्क्वेअर, राईट। आता इथे हे जे गुणोत्तर आहे क्षेत्रफळाचं गुणोत्तर ते आपल्याला किती दिलं आहे? 1:2, म्हणून 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू AB ची किंमत काय दिली आहे बघा, 4, म्हणून 4चा वर्ग 4 स्क्वेअर आणि DE ची आपल्याला किंमत काढायची आहे। आता हे सॉल्व करण्यासाठी आपण काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन। सो 1 मल्टिप्लाय बाय DE स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर आणि 2 मल्टिप्लाय बाय 4 स्क्वेअर, तर आपण इथे असंच लिहूया 4 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2। आता इथे काय करूयात, आपण DE ची किंमत काढायची आहे, त्यामुळे ह्याचं आपल्याला रूट काढावं लागेल। ह्याचं रूट करण्यासाठी आपल्याला सर्वांचे रूट करावं लागेल। सो DE वर्गचं रूट येईल DE बरोबर 4चा वर्ग 4 स्क्वेअरचं रूट येणार 4 आणि इथे 2 आहेत, ह्या 2चा वर्गमूळ निघणार नाही, त्यामुळे ते आपण लिहायचं वर्गमुळात 2 √2। तर DE ची किंमत काय मिळाली आपल्याला, 4√2। तर ही 4√2 किंमत आहे ऑप्शन D, म्हणून आपण ऑप्शन D ची निवड करायची। तर बघा, अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न सॉल्व झालेला आहे। आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात। दुसरा प्रश्न आहे, इन फिगर सेगमेंट XY पॅरलल टू सेगमेंट BC, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू। आकृतीमध्ये रेख XY, हा आहे XY, समांतर रेख BC ला समांतर आहे, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे। आता इथे त्यांनी सांगितलं आहे की एक रेख आहे तो त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे, म्हणजे इथे आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो। हे प्रमेय काय सांगतं, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन्ही बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात छेदते। इफ अ लाइन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट, देन द लाइन डिवाइड्स द साइड्स इन अ सेम प्रपोर्शन। जर ह्या सेम प्रपोर्शनमध्ये असेल तर आपण ह्याचा रेशो अशा पद्धतीने लिहू शकतो, AX डिवायडेड बाय XB इक्वल टू AY डिवायडेड बाय YC। आता हे दोन रेशो इक्वल आहेत हे आपल्याला कळलं। मग ह्या रेशोचे जर आपण उलट केलं, याचं व्यस्त केलं, तरी ते रेशो समानच असणार आहेत, म्हणून उत्तर काय येईल बघा, XB डिवायडेड बाय AX इक्वल टू YC डिवायडेड बाय AY। आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं ते आपल्या कोणत्याही पर्यायामध्ये कोणत्याही ऑप्शनमध्ये नाही। मग आपण पुढे अजून काय करूयात, तर हे
आपल्याला एक माहिती आहे की कोणत्याही समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान क्रिया केली, समान ऑपरेशन केलं तर त्याची किंमत बदलत नाही. म्हणून आपण काय करूयात, ह्या दोघांमध्येही आपण एक ॲड करूयात. सो +1 आता ही बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करून घ्यावे लागतील, डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल. सो ह्या बाजूला डिनॉमिनेटर काय येईल AX. मग अंशाचं काय होणार आहे बघा, हे XB जसेच्या तसे येणार प्लस यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन AX × 1 विल गिव्ह अस AX इक्वल टू ह्या बाजूला देखील AY आपण छेद करूयात आणि हा YC जसाच्या तसा येईल प्लस AY × 1 विल AY. आता बघा XB ही आहे XB आणि AX ही आहे AX. तर ह्यांची बेरीज केल्यानंतर पूर्ण काय होत आहे, AB होत आहे. सो आपण इथे लिहून घ्या AB / AX इक्वल टू YC इथे आहे आणि AY इथे आहे. जर या दोघांची बेरीज केली तर आपल्याला मिळतं आहे AC. म्हणून AC / AY. आता जे आपल्याला इक्वेशन मिळालं ते देखील आपल्या ऑप्शन्समध्ये नाही. आता आपण इथे काय करूयात, ह्यांचं पक्षांतर करूयात. तर पक्षांतर करताना काय करायचं, हे AB जाग्यात राहतील, छेद हे AX आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊ द्या आणि हे जे AC आहेत ते बरोबर चिन्हाच्या या बाजूला येऊ दे. इथे ते अंशाच्या ठिकाणी आहेत, ह्या बाजूला आल्यानंतर ते छेदाच्या ठिकाणी येतील. म्हणून हे झालं AC इक्वल टू हे AX आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर छेदाचे अंश होतील. म्हणून AX / AY. आता जर आपण पाहिलं तर AB/AC ऑप्शन A मध्ये आहे आणि AX/AY ऑप्शन A मध्येच आहे. त्यामुळे आपण ऑप्शन A ची निवड करायची. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF, देन AB/DE इज इक्वल टू -EF. तर बघा त्यांनी काय सांगितलं आहे की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF हे सिमिलर ट्रायंगल आहेत. ओके, तर समजा आपण A, B आणि C हा आहे D, E, F. जर हे सिमिलर ट्रायंगल असतील तर बघा ABला करस्पॉन्डिंग साईड आहे DE, मग EFला करस्पॉन्डिंग साईड असणार आहे BC. त्यामुळे आपण इथे BC ह्या पर्यायाची निवड करायची, बरोबर. तर आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF and angle A is equal to 45 degree, angle E is equal to 87 degree, then what is the value of angle C? सो इथे त्यांनी काय सांगितलं आहे की दोन त्रिकोण आहेत जे एकमेकांना समरूप आहेत. सपोज हे दोन ते त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF. इथे काय सांगितलं आहे की अँगल A इज 45 डिग्री, अँगल E इज 87 डिग्री. तर C काढायचं आहे. जर दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतील याचा अर्थ त्यांचे संगत कोण हे समान असतात. तर A समान D आणि B समान E. ह्यावरून कोण B देखील 87 डिग्री झाला. आपल्याला हे माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. त्यामुळे 180 इज इक्वल टू अँगल A 45 डिग्री प्लस अँगल B 87 डिग्री प्लस अँगल C. म्हणून 180. देन यांची बेरीज करूयात. 7 × 5 = 12, हात चालला 1, 8 आणि 4 = 12 आणि 1 13. मात्र हे प्लस आलं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन आल्यानंतर ते झालं मायनस, बरोबर C. म्हणून C बरोबर 180 + 132, उत्तर आलं 48 डिग्री. म्हणून ऑप्शन C 48 डिग्री हे आपलं आन्सर आहे. आता आपण पाचवा प्रश्न पाहूयात. साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर इन द रेशो ऑफ 3:5. एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स आर इन द रेशो ऑफ डॅश. दोन समरूप त्रिकोणांच्या बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल. आता इथे त्यांनी काय सांगितलं की दोन समरूप त्रिकोणांच्या बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे आणि आपल्याला क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आहे. तर पुन्हा आपण इथे लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचं नाव देत नाही मी, ट्रायंगल 1 लिहितो आणि एरिया ऑफ ट्रायंगल 2. बाजूंचा रेशो काय दिला आहे 3:5 म्हणजे 3/5. मात्र
हे बाजूंचं गुणोत्तर जे आहे त्याच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं, म्हणून इथे लिहायचं आहे 3चा वर्ग 3 स्क्वेअर छेद 5चा वर्ग 5 स्क्वेअर, बरोबर. म्हणून इथे काय झालं, 3चा वर्ग झाला 9 आणि 5चा वर्ग झाला 25. त्यामुळे आपल्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय मिळालं, 9/25. म्हणून आपण ऑप्शन सी निवडायचा, 9/25. आता क्वेश्चन नंबर 6 पाहूयात. इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR and 4A of triangle ABC is equal to 25A of triangle PQR, then what is the ratio of AB and PQ? जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि 4 एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 25 एरिया ऑफ ट्रायंगल PQR, तर AB आणि PQ यांचं गुणोत्तर किती? आता क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा, 4A ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 25A एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे आपण लिहून घेऊयात. 4 एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 25 एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता इथे आपण काय करूयात, हे 4A आहेत म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय A आहेत, राईट. आणि हे 25A आहेत म्हणजे 25 मल्टिप्लाय बाय A आहे. आपण यांचं पक्षांतर करूयात. तर हा जो एरिया ऑफ ट्रायंगल ABC आहे तो जाग्यात ठेवूयात. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय, हे जे गुणिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागिले होतील, म्हणून डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर हे 25 जाग्यात राहतील. इथे 4चं मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यानंतर ते डिव्हिजन होईल, म्हणून डिवायडेड बाय 4. आता हे जे इक्वेशन मिळालं त्याला नंबर 1 देऊयात. आता इथे बघा क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत. जर हे दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर ह्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतकं असणार. म्हणून इथे लिहून घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतकं असेल. संगत बाजूंचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे AB आणि PQ, म्हणून AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर. आता हे जे इक्वेशन मिळालं त्याला आपण नंबर 2 देऊयात. इथे जर दोन्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला समजून येईल की दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साईड इक्वल आहे. जर दोन इक्वेशनची लेफ्ट हँड साईड इक्वल असेल याचा अर्थ राईट हँड साईड देखील इक्वल असायला पाहिजे. म्हणून इथे लिहून घ्या, 1 व 2 वरून 25 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर. आता हे जे स्क्वेअर आहेत हे आपण स्क्वेअर रूट करूयात. तर AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं AB डिवायडेड बाय PQ स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं PQ इक्वल टू 25चं स्क्वेअर रूट आलं 5 डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर रूट आलं 2. हे आपलं आन्सर आहे. तर AB आणि PQचा रेशो आपल्याला मिळाला 5/2. तर 5/2 जे आहे ते ऑप्शन सी आहे, म्हणून आपण ऑप्शन सीची निवड करायची. तर बघा अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 7. सिंपल क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. खालीलपैकी कोणती समरूपतेची कसोटी नाही. तर जी AA टेस्ट आहे, अँगल अँगल अँगल, को को को, ही टेस्ट आहे. SAS बाकोबा आहे, SSS बाबाबा आहे. मात्र SAA बाकोको ही टेस्ट नाही, फक्त कोको आहे, बाकोको नाही. त्यामुळे आपण हा ऑप्शन आहे त्याला निवडायचा आहे, कारण की ही कसोटी नाही आणि आपल्याला कोणती कसोटी नाही हे ओळखायला सांगितलं होतं. क्वेश्चन नंबर 8. इन द फिगर अँगल AED इज इक्वल टू अँगल ABC, AD इज इक्वल टू 3, DB इज इक्वल टू 5, AE इज इक्वल टू 4, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ AC. आपल्याला ACची लेंथ काढायची आहे. जर तुम्ही दोन्ही त्रिकोणांचं निरीक्षण केलं तर दोन्ही त्रिकोणामध्ये कोन A हा कॉमन आहे, सामायिक आहे, आणि दोन्ही त्रिकोणामध्ये E आणि B हे समान आहेत ते आपल्याला सांगितलं आहे. याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार AA टेस्टनुसार समरूप आहेत. जर हे दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर समरूपतेची कसोटी सांगते की जर दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या सर्व बाजूंचं गुणोत्तर हे समान असतं.
म्हणून आपण इथे लिहू शकतो AE अपॉन AB इज इक्वल टू AD अपॉन AC. AD अपॉन AC. आता ज्या दिलेल्या किमती आहेत त्या इक्वेशनमध्ये भरूयात. आता AEची किंमत किती आहे बघा 4, म्हणून AE इज इक्वल टू 4. ABची किंमत काय होणार आहे AD प्लस DB ते होणार आहे 8 इज इक्वल टू AD आहे पुन्हा 3 आणि AC आपल्याला काढायचं आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण 4AC इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 8, म्हणून AC इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणून AC इज इक्वल टू 3 2 जा 6. तर ACची किंमत मिळाली आपल्याला 6. तर 6 किंमत आपण ऑप्शन B वर आहे, म्हणून आपण ऑप्शन B ची निवड करायची. देन नेक्स्ट क्वेश्चन. तर अशा पद्धतीने